Welcome and very good morning to all of you. Our next point of commerce paper 5th, marketing. It is a branding. Meaning of the branding. A brand is a name or a mark intended to identify the product and differentiable it from competing product. ब्रँड म्हणजे नेमकं काय की ज्यावेळी एखादी कंपनी एखादी मॅन्युफॅक्चरिंग युनिट एखादं प्रोडक्ट बनवते तर त्यावेळी ते आपली स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी निर्माण करते आणि ते इतर प्रोडक्टपेक्षा वेगळं असतं किंवा इतर स्पर्धात्मक प्रोडक्ट बरोबर त्या ठिकाणी त्याची तुलना करताना लोक वेगळ्या पद्धतीने विचार करतात. त्याला म्हटलं जातं ब्रँडिंग. ब्रँडिंग हॅज बिकम वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट अस्पेक्ट ऑफ बिझनेस स्ट्रॅटेजी. ब्रँडिंग इज द यूज ऑफ नेम, टर्म, सिम्बॉल ऑर डिझाईन टू गिव्ह अ प्रोडक्ट अ युनिक आयडेंटिटी इन द मार्केट प्लेस. मार्केट प्लेसमध्ये बाजारामध्ये आपल्या प्रोडक्टला एक युनिक आयडेंटिटी म्हणजेच काय एक वेगळी ओळख निर्माण करून देण्याचं काम हे ब्रँडिंग केलं आहे. आणि ब्रँडिंगमध्ये काय काय असतं तर ब्रँडिंगमध्ये नाव असेल, टर्म असेल, सिम्बॉल असेल, डिझाईन असेल, पिक्चर असेल, कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी ब्रँडिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड असू शकतील. ब्रँडिंग इज द प्रोसेस ऑफ क्रिएटिंग अँड डिसमिनेटिंग द ब्रँड नेम. ब्रँडिंग इज द प्रोसेस ऑफ क्रिएटिंग अँड डिसमिनेटिंग म्हणजेच काय तर ज्यावेळी एखादी वस्तू किंवा सेवा मार्केटमध्ये आणलं जातं त्यावेळी ते लोकांच्या मनामध्ये त्याचे एक वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी त्याचं ब्रँडिंग करावंच लागतं आणि ब्रँडिंग केल्याशिवाय त्या ठिकाणी मार्केट कॅप्चरिंग होत नाही. इट रेफर्स टू द प्रोसेस इन्व्हॉल्ड इन द क्रिएटिंग अ युनिक नेम अँड इमेज फॉर अ प्रोडक्ट इन द कन्झ्युमर्स माइंड. कस्टमरच्या माइंडमध्ये एक वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी वेगळी युनिक इमेज निर्माण करण्याचं काम हे ब्रँडिंग करत असतं. सो दिस आर द मिनिंग ऑफ ब्रँडिंग. देन कंपोनंट्स ऑफ अ ब्रँड. ब्रँडमध्ये असणारे त्या ठिकाणी कंपोनंट कुठले. इट इज द फर्स्ट वन इज अ ब्रँड नेम. अ ब्रँड नेम कन्सिस्ट वर्ड, लेटर और नंबर्स दॅट कॅन बी वोकलाइज्ड. रजिस्टर ब्रँड्स आर कॉल्ड ट्रेडमार्क. रजिस्ट्रेशन गिव्स लीगल प्रोटेक्शन टू द ब्रँड्स. ज्यावेळी ब्रँडिंग केलं जातं त्यावेळी ब्रँडिंग करत असताना त्या ठिकाणी कुठल्याही ब्रँडला ज्यावेळी कंपनी एखादं ब्रँडिंग करते त्यावेळी त्याच्यामध्ये एखादे वर्ड्स म्हणजे एखादा शब्द होऊ शकतो, काही लेटर्स होऊ शकतात किंवा काही नंबर होऊ शकतात, काही पिक्चर होऊ शकतात. त्याला म्हटलं जातं ब्रँडिंग आणि त्याचा एक ट्रेडमार्क कंपनीने तयार केला असतो. दिस आर द सम एक्झाम्पल ऑफ अवर ब्रँड नेम. फॉर एक्झाम्पल मॅकडॉनल्ड असेल, HSBC बँक आहे, इंटेल इनसाइड आहे, एरिडास आहे, देन ॲपल आहे, देन BMW, नोकिया, अशा बऱ्याच या ठिकाणी तुम्हाला ब्रँडची नावं तुम्हाला दिसत आहेत. याच्यामध्ये एखादा लेटर असेल, एखादा वर्ड असेल किंवा एखादा पिक्चर असेल, कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी ते ब्रँड तयार करू शकतात. सो ब्रँड नेम इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द ब्रँडिंग प्रोसेस. नेक्स्ट वन इज अ लोगो. A logo is a word or symbol that represent an organization, business or product. It is often the most prominent identity them for many companies or brands. Logo is considered as corporate signature. आता लोगो ज्यावेळी मार्केटमध्ये एखादी कंपनी बनवते, एखादी कंपनी तयार करते त्यावेळी त्याच्यामागे कंपनीचा हेतू असा असतो की कंपनीचं नाव त्या ठिकाणी जरी नजरेसमोर नसेल किंवा कंपनीच्या प्रोफाईल जरी लोकांच्या नजरेसमोर नसतील तरी पण त्या ठिकाणी लोगो बघून त्या कस्टमरच्या मनामध्ये लगेच त्या ठिकाणी ते प्रोडक्ट ओळखू शकतील किंवा लोकांना त्या ठिकाणी कुठल्या कंपनीचं प्रोडक्ट आहे याची माहिती त्या ठिकाणी होऊ शकेल. सो लोगो इज अ वर्ड ऑर सिम्बॉल दॅट रिप्रेझेंट अन ऑर्गनायझेशन. म्हणजे ऑर्गनायझेशनला रिप्रेझेंट करण्याचं काम या ठिकाणी लोक करतात. लोगो इज कन्सिडर अ कॉर्पोरेट सिग्नेचर. म्हणजे मार्केटमध्ये किंवा कॉर्पोरेशनमध्ये त्या ठिकाणी असणारी तुमची एक वेगळी सिग्नेचर ही लोगो मार्फत त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचते. दिस आर द सम एक्झाम्पल ऑफ लोगोज. तुम्हाला सगळ्यांनाच जवळचं आणि आता सगळेजण वापरतात सोशल मीडियावरती जास्त प्रमाणावरती ज्याचे युजर्स आहेत ते म्हणजे व्हॉट्सअप त्या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपचं नाव त्या ठिकाणी देण्याची गरज नसते, फक्त लोगो जरी दिला तरी पण आपण त्या ठिकाणी ओळखू शकतो. देन मारुती सुझुकी हा भारतातला सगळ्यात जुना आणि अतिशय महत्त्वाचा ब्रँड आहे ज्या ठिकाणी कार मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा कार सेलिंगमध्ये भारतामध्ये नंबर 1 जी पोझिशन असणारी कंपनी म्हणजे मारुती सुझुकी कंपनी. देन BCCI म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. म्हणजे भारतीय क्रिकेटसाठी असणारं जे बोर्ड आहे, जी इंडियन क्रिकेट टीम ज्यांच्या अंडर त्या ठिकाणी काम करते किंवा खेळते तर त्याला म्हटलं तर BCCI ही जगातलं सगळ्यात श्रीमंत असं इंडियन क्रिकेट बोर्ड असं मानलं जातं. सो त्यांचा एक त्यांनी वेगळा लोगो पूर्वीपासून तयार केलेला आहे. सो दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ लोगो. सोशल मीडिया असेल, कार असेल, देन क्रिकेट बोर्ड असेल म्हणजे स्पोर्ट्स असेल, अशा वेगवेगळ्या कंपन्याचे तुम्हाला वेगवेगळे लोगो बघायला मिळतील जेणेकरून त्या ठिकाणी तुम्ही लोगो बघितलात की तुम्हाला त्या कंपनीची इन्फॉर्मेशन ही लगेच समजते. देन नेक्स्ट वन इज अ कॅरेक्टर्स. कॅरेक्टर्स लाईक झुझू ऑफ वोडाफोन, अमूल गर्ल
आर सम ऑफ द फेमस कॅरेक्टर्स विच हेल्प इन क्रिएटिंग ब्रँड आयडेंटिटी अँड ब्रँड रिकॉल. ज्यावेळी तुम्ही एखादी वस्तू मार्केटमध्ये आणता तर त्यावेळी पर्टिक्युलर प्रोडक्टसाठी काही ठरलेले कॅरेक्टर्स असतात की त्याच्या व्यतिरिक्त जाऊन त्या ठिकाणी ते काम करत नाही. फॉर एक्झाम्पल आता इथे आपण लिज्जत पापडची ॲड बघतोय, फार जुनी ॲड आहे, फार पूर्वीची त्या ठिकाणी ॲड त्यांनी बनवलेली आहे. त्या ॲडमध्ये त्यांनी अजूनही बदल केला दिसत नाही आहे. ही जी सेलिब्रिटी आहे ही सेलिब्रिटी फार पूर्वीपासून त्या कंपनीची ॲड करताना आपल्याला दिसते. म्हणजे त्या कंपनीची ॲड त्यांनी इथे म्हटलं आहे कन्सिस्टंट क्वालिटी सिन्स लास्ट 50 इयर्स, म्हणजे मागील 50 वर्षापासून त्या ठिकाणी ते आपल्याला क्वालिटी ते प्रोव्हाइड करत आहेत. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कंपनी ज्यावेळी प्रोडक्ट मार्केटमध्ये आणते तर त्यावेळी सुरुवातीला डिसाईड करते की आपल्याला कुठलं कॅरेक्टर वापरायचं आहे, कुठलं सेलिब्रिटी वापरायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता TVS कंपनीची आपण ॲड बघितलं. TVS कंपनीच्या ॲडमध्ये सुरुवातीला महेंद्रसिंग धोनी होता आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी विराट कोहली आला. त्याच्यानंतर आता अमिताभ बच्चनसुद्धा ॲड करतो आहे, परंतु महेंद्रसिंग धोनी अजूनही त्या कंपनीच्या ॲडमध्ये आपल्याला ॲड करताना दिसतो आहे. सो दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ ब्रँडिंग प्रोसेस. The next one is the slogans. Slogans are short, catchy phrases that communicate information about the brand. स्लोगन हेल्प इन ब्रँड लॉयल्टी. स्लोगन म्हणजेच काय, ज्यावेळी एखादं प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलं त्याच्या खाली त्या ठिकाणी काही वर्ड्स किंवा काही लेटर्स आपल्याला दिसतात. ते शॉर्ट असावे, ते सुटसुटीत असावे, लोकांना पटकन उच्चारता यावे असे असावे. फॉर एक्झाम्पल अमूल कंपनीचा हा ब्रँड आहे, पण त्याच्या खाली त्याने एक पट्टी दिली आहे बघा, द टेस्ट ऑफ इंडिया. द टेस्ट ऑफ इंडिया इट इज अ ब्रँड ऑफ अमूल. म्हणजे अमूल कंपनीच्या ब्रँडचा लोगो आपल्याला दिसतोय, परंतु त्या ठिकाणी स्लोगन काय, द टेस्ट ऑफ इंडिया, म्हणजे भारताची असणारे टेस्ट. हे अशा पद्धतीने त्या लोगोवरती स्लोगनसुद्धा काही कंपन्या देत असतात आणि त्याच्यामुळे ब्रँडची लॉयल्टी आपल्याला बिल्ड होण्यासाठी फार मदत होते. Then next one is a packaging. A package is the actual container, covering or a wrapper to the protect brand. आता ब्रँडला प्रोटेक्ट करण्यासाठी ते व्रॅप केलं जातं, म्हणजे बंद केलं जातं आणि त्याचं पॅकेजिंग अतिशय चांगल्या पद्धतीने करावं लागतं. कारण की जर समजा ते प्रोडक्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने टिकवायचं असेल तर पॅकेजिंग ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावताना दिसते. सो पॅकेजिंग इज द मोस्ट इसेन्शियल फॅक्टर टू द एनी अदर टाईप्स ऑफ कंपनीज ऑर प्रोडक्ट. कुठल्याही प्रकारचे तुम्ही प्रोडक्ट घ्या, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पॅकेजिंग ही कन्सेप्ट ही आपल्याला महत्त्वाची असते. देन लेबलिंग. अ लेबल इज द पार्ट ऑफ अ ब्रँड दॅट कॅरीज इन्फॉर्मेशन अबाउट द ब्रँड अँड द सेलर. विक्रेत्याची आणि त्या ब्रँडबद्दल असणारी माहिती लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचं काम त्या रॅपरवरती असणारे जे लेबल असेल ते लेबल करतात. त्या लेबलमध्ये काय असतं, इट प्रोव्हाइड्स रिटन इन्फॉर्मेशन अबाउट द ब्रँड. त्या ब्रँडबद्दल असणारी माहिती सच ॲज द नेचर ऑफ द ब्रँड, इट्स फीचर, इट्स कंपोजिशन, प्राईस, डेट ऑफ मॅन्युफॅक्चरर, नेम ऑफ द मॅन्युफॅक्चरर, नेम ऑफ द प्रोड्युसर, देन ॲड्रेस, देन बॅच नेम, देन मॅक्झिमम रिटेल प्राईस. सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला त्या लेबलवरती बघायला मिळतात. त्याच्यावरती एक बारकोड दिलेला असतो. तो बारकोड स्कॅन केल्यानंतर त्या कंपनीची सगळी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी जो कोण डिस्ट्रीब्युटर असेल त्या डिस्ट्रीब्युटरलासुद्धा कळते. ह्या सगळ्या गोष्टी त्या लेबलवरती दिलेल्या असतात आणि लेबल अतिशय सुटसुटीत आणि चांगल्या पद्धतीने करायला हवं, कारण की त्या वस्तूबद्दलची असणारी माहिती कस्टमरला लेबलमुळे चांगल्या पद्धतीने कळू शकते. सो लेबलिंग इट इज अ पार्ट ऑफ अवर ब्रँडिंग प्रोसेस. Then brand design. Brand design refers to the arrangement of elements that collectively form a brand. A differently and attractively designed brand can improve the sale of the brand. जर समजा तुम्ही तयार केलेलं जे ब्रँड नेम आहे मार्केटमध्ये टिकवायचं असेल तर त्यावेळी तुमची वस्तू ही युनिक फीचरची असायला पाहिजे. त्याची त्या वस्तूची डिझाईन ही डिफरंटली आणि अट्रॅक्टिव्ह असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल रोलेक्स हे इंटरनॅशनल लेवलला रिस्ट वॉचची कंपनी काम करते आहे आणि रोलेक्स कंपनीची तुम्ही कुठल्याही घड्याळ बघितलं तर त्या ठिकाणी असणारी जी डाय आहे, ज्या घड्याळामध्ये डाय वापरतात त्या डायचं असणारं डिझायनिंग हे अतिशय वेगळ्या पद्धतीने केलं जातं. त्याच्यामुळे ही कंपनी मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने अजून टिकून आहे आणि त्याची क्वालिटीसुद्धा त्या पद्धतीने ते मेंटेन करतात. सो तुम्ही तुमच्या ब्रँडचं डिझायनिंग थोडंसं अट्रॅक्टिव्हली आणि डिफरंटली इतरांपेक्षा केलं तर मार्केटमध्ये तुम्ही टिकू शकता किंवा तुमची वस्तू मार्केटमध्ये चांगल्यापर्यंत ही स्टेबल राहू शकते. सो ब्रँड डिझाईन इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर टू द ब्रँडिंग प्रोसेस. The next one is a brand color. Colors are used for symbolic representation. ज्यावेळी आपल्या कंपनीचा प्रोडक्ट मार्केटमध्ये आपण आणतो त्यावेळी कंपनीच्या नावावरून किंवा लोगोवरून लोकांना माहिती कळतेच, परंतु कधी कधी कलर कॉम्बिनेशनवरून सुद्धा त्या ठिकाणी लोक पटकन ओळखतात. फॉर एक्झाम्पल कॉटन किंग. आता कॉटन किंग म्हटल्यानंतर भारतामध्ये कॉटनच्या फील्डमधले कॉटनच्या क्लॉथवेअरमध्ये असणारी सगळ्यात मोठी कंपनी आहे. द किंग ऑफ कॉटन रेडीमेड्स. ज्यावेळी तुम्हाला रेडीमेड कपडे खरेदी करायचे असतील, शर्ट असेल, पॅन्ट असेल, ट्राउझर असेल, जीन्स असेल, टी शर्ट असेल, तर अशावेळी तुम्ही कॉटन किंगमध्ये गेला की तुम्हाला रेडीमेड कपडे कुठल्याही क्वालिटीचे त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. फक्त कॉटन किंग कंपनीचे तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार. डिफरंट कलर्स कन्वे डिफरंट थिंग्स. फॉर एक्झाम्पल व्हाईट कलर
जो सफेद कलर असतो, व्हाईट कलर असतो, तो माइल्ड मेसेज देतो. देन रेड इज अ स्ट्रॉंग मेसेज देतो. ब्लू इज अ कूल मेसेज देतो. ग्रीन इज अ एन्व्हायरमेंट फ्रेंडली मेसेज देतो. म्हणजे प्रत्येकाच्या ब्रँडमध्ये त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने कलरचा वापर केला जातो. कॉटन किंगमध्ये येलो, ग्रीन आणि व्हाईट हे तिन्ही कलरचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. परंतु इको फ्रेंडली त्या ठिकाणी कलरचा वापर करण्यासाठी त्यांनी ग्रीनवर जास्त भर दिलेला दिसतो. देन पुढे आपण बघूया काही ठराविक ब्रँडचे असणारे स्पेसिफिक कलर. फॉर एक्झाम्पल ब्ल्यू कलर बघा, फेसबुक आहे, डेल आहे, फोर्ड आहे, विजा आहे, अशा बऱ्याच ज्या कंपन्या आहेत मार्केटमध्ये काम करणाऱ्या, त्यांच्या ब्रँडचे हे नॅचरल कलर ज्याने जे दिलेले आहेत, ओरिजिनल कलर हे ब्ल्यू कलरचे दिलेले आहेत. या ठिकाणी हे तुम्हाला दिसत आहेत ते ब्लॅक कलरमध्ये, त्या ठिकाणी त्यांचे ओरिजिनल कलर दिसतील. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत ते रेड कलरमध्ये दिसतील. पुमा असेल, नेटफ्लिक्स असेल, CNN असेल, यूट्यूब असेल, ह्यांचे आपण लोगो बघतो. ह्या लोगोवरती आपल्याला अंदाज येतो की ह्या कंपनीचा लोगोचा कलर हा कुठल्या पद्धतीने आहे. सो डिफरंट टाईप्स ऑफ कलर्स त्या ठिकाणी वापर करतात ते आपल्या ब्रँडसाठी. The next one is a warranties. A warranty is an assurance given by a manufacturer to the buyers that they would be compensated in case the brand does not perform up to reasonable expectation. जर समजा तुम्ही घेतलेली वस्तू किंवा तुम्ही खरेदी केलेलं प्रोडक्ट असेल, समजा ते प्रोडक्ट तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम करत नसेल, तर अशा वेळी मात्र तुम्हाला त्या ठिकाणी त्याची वॉरंटी ह्याचा उपयोग होतो. आणि ब्रँडला कुठल्याही ठिकाणी कुठल्याही वस्तूला किंवा सेवेला वॉरंटी ही दिलीच जाते आणि द्यावीच लागते. तर अशावेळी त्या ठिकाणी आपला कस्टमर हा आपल्याशी लॉयल राहू शकतो. आता याच्यामध्ये वॉरंटी आणि गॅरंटीचे दोन प्रकार असतात. वॉरंटी म्हणजेच काय, जर समजा आपण एखादा मोबाईल किंवा एखादा लॅपटॉप खरेदी केला तर त्याची वॉरंटी असते, किंवा एखादी कार खरेदी केल्याची वॉरंटी असते, काही पार्टचीही फॉर द 1 year ऑर फॉर द 5 years ऑर फॉर द 2 years त्या प्रोडक्टप्रमाणे त्याची वॉरंटी असते. मोबाईल खरेदी केला तर तुम्हाला 6 महिन्याची किंवा 1 वर्षाची असते. लॅपटॉप खरेदी केला तर तुम्हाला 2 वर्ष किंवा 5 वर्षाची वॉरंटी असते. आणि कार खरेदी केला तुम्हाला त्या ठिकाणी कार किंवा मोटरसायकल खरेदी केलं तर काही स्पेअर पार्टची तुम्हाला वॉरंटी ही 5 वर्षाची असते. त्याच्यामध्ये काय समजा बिघाड झाला तर अशावेळी तो पार्ट तुम्हाला चेंज करून दिला जातो. आणि काही ठिकाणी गॅरंटी म्हणजेच काय, जर समजा त्या ठिकाणी वस्तू खराब झाली किंवा बंद पडली तर अशावेळी तुम्हाला वस्तूच्या बदल्यात नवीन वस्तू त्या ठिकाणी दिली जाईल किंवा तुमचे पैसे मागे दिले जातील, ते पण ते गॅरंटी पिरियडमध्ये असेल तरच. सो दीज आर द one of the important factor of our branding process. The next factor is a brand quality. Brand quality is defined as the set of characteristics of brand or service that determine its ability to satisfy need. आपल्या कस्टमरच्या असणाऱ्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपलं ब्रँड काम करतं का, या गोष्टीकडे सगळ्यात जास्त भर दिला जातो किंवा सगळ्यात जास्त त्या ठिकाणी गोष्ट विचारात घेतली जाते. आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते मात्र या ठिकाणी विचारात घेऊन ब्रँडची क्वालिटी आपल्याला कळते. सो ब्रँड क्वालिटी जर समजा आपण चांगली डेव्हलप केली तर त्या ठिकाणी लोक आपली किंवा कस्टमर आपली वस्तू कायमस्वरूपी किंवा आपली सर्व्हिस ही खरेदी करतील किंवा त्या सर्व्हिसचा वापर करू शकतील. देन जिंगल तुम्हाला माहिती असतील की एखादी ॲड आपण मार्केटमध्ये ज्यावेळी बघतो किंवा एखाद्या प्रोडक्ट मार्केटमध्ये बघतो त्यावेळी टी व्हीवरती, रेडिओवरती तर त्या कंपनीचे जिंगल्स आपल्याला ऐकायला मिळतील. त्याचे म्युझिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये त्या ठिकाणी जिंगल्स वापरलेले असतात. किंवा त्या ठिकाणी काही ॲडमध्ये काही झुजू असेल किंवा काही कॅरेक्टर्स असतील तर त्या ठिकाणी त्यांना घेऊन ते जिंगल्स तयार केलेले असतात. शॉर्टमध्ये 1 मिनिटामध्ये, 2 मिनिटामध्ये, 1.5 मिनिटामध्ये, 3 मिनिटामध्ये, अतिशय कमी वेळामध्ये त्या ठिकाणी ते जिंगल्स तयार केलेले असतात. Jingles are the musical message written around the brand. Jingles are common on TV and radio. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टी व्हीवरती आणि रेडिओवरती आपल्याला जिंगल्स मोठ्या प्रमाणावरती ऐकायला मिळतील. देन लास्ट वन इज आफ्टर सेल पोस्ट सेल सर्व्हिस. दीज मेनली इन्क्लूड मेंटेनन्स अँड रिपेअर्स. मेनी कंपनीज प्रोव्हाइड पोस्ट सेल सर्व्हिस टू फुलफिल द टर्म्स ऑफ देअर वॉरंटीज व्हाईल अदर टू ॲग्युमेंट देअर रेव्हेन्यूज. ज्यावेळी कंपनीचं प्रोडक्ट मार्केटमध्ये विकलं जाईल ते विकल्यानंतर त्या ठिकाणी कस्टमर आपल्याला लॉयल करून ठेवायचं असेल किंवा टिकवायचं असेल तर आफ्टर सेल सर्व्हिस हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही ज्या कस्टमरबरोबर रिलेशन कसे मेंटेन करता, त्या तुमच्या प्रोडक्टबद्दल काही क्युरीज असतील, काही शंका असतील, काही तक्रारी असतील, तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह करता, कस्टमर केअरमध्ये किंवा कस्टमर सपोर्टमध्ये तुम्ही त्या पद्धतीने त्या कस्टमरला सपोर्ट करता, या गोष्टीवर डिपेंड आहे की तो कस्टमर तुमच्यावर किती लॉयल राहणार आहे ते. त्याच्यामुळे आफ्टर सेल्स किंवा पोस्ट सेल सर्व्हिससुद्धा ब्रँडिंग डेव्हलप करण्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला मानावी लागेल. सो दीज आर द सम कंपोनंट ऑफ अवर branding process. So next point of this chapter it will be discussed in the next presentation. Thank you.